शेतकरी मित्रांनो नमस्ते. आजचा व्हिडिओ आपण जे आता मे जूनमध्ये नवीन शेवगा लागवड करणारे शेतकरी आहेत किंवा पाठीमागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी शेवगा लागवड केलेली आहे, अशा सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि जे नवीन लागवड करू इच्छिणारे शेतकरी आहेत, शेवगा शेतीमध्ये येण्याचा ज्यांना आवड निर्माण झालेली आहे, त्या सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता सर्वांनी आवर्जून बघा. कारण आपण आता मे जूनमध्ये जे नवीन शेवगा लागवड करणारे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, की सर आमच्या भागामध्ये अशा पद्धतीची जमीन आहे, या जमिनीमध्ये शेवगा लागवड केली तर योग्य ठरेल का? आणि या जमिनीमध्ये किती अंतरावरती शेवगा लागवड केली पाहिजे? म्हणून आजचा व्हिडिओ जमिनीची निवड आणि कुठल्या जमिनीमध्ये किती अंतरावरती शेवगा लागवड केली पाहिजे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या साधारण महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 प्रकारची जमीन आढळते. त्याच्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की माळरानावरची जमीन, म्हणजे मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन असते. त्याच्यामध्ये मुरुम मिश्रित, खडक मिश्रित, काळी माती मिक्स अशा पद्धतीची जमीन असते. ही शेवगा शेती करण्यासाठी सर्वात बेस्ट आणि शेवगा उत्पादन घेण्यासाठी, शेवग्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात एकदम चांगल्या प्रतीची जमीन असते. त्याच्यानंतर 2 नंबरला अशी जमीन असते की वरती साधारण ते 2 ते 3 फुटाचा काळ्या मातीचा थर असतो आणि खाली पूर्ण मुरमाड जमीन असते. त्यामुळे त्या काळ्या मातीतला पाण्याचा पूर्ण निचरा होऊन जातो. त्यामुळे त्याही जमिनीमध्ये आपल्याला शेवग्याच्या चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं. 3 नंबरला अशी जमीन असते की वरती 3 फूट, साधारण 2.5 फूट, 3 फूट काळी माती असते आणि त्याच्या खाली साधारण गोलगोटे, तांबडी, तांबडतोंडी अशा पद्धतीची खाली माती असते. त्याही जमिनीमध्ये काळ्या मातीतला पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीनं होऊन जातो. त्यामुळं त्याही जमिनीमध्ये आपल्याला शेवगाची चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येतं. आणि काही भागामध्ये अशी जमीन आहे की साधारणतः तुम्ही 15-20 फूट जरी जमीन खाली गेला तरी त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण काळी माती किंवा मुरळाची माती अशा पद्धतीची पूर्ण माती दिसून येते आणि त्या जमिनीमध्ये थोडंसं पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे त्या जमिनीमध्ये आपल्याला शेवग्याचं म्हणावं अशा पद्धतीचं उत्पादन घेता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण जमिनीची निवड करत असताना आपली जमीन ही कारण शेवगा लागवड करत असताना जमीन आणि बियाणं ह्या 2 गोष्टी ह्या तुमच्या सर्वात महत्त्वाचा पाया आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, जमिनीची निवड करत असताना वरची काळी माती असेल, खाली 2.5-3 फुटावरती मुरुम असेल, तर त्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड किती अंतरावरती केली पाहिजे? तर साधारणतः 14x7 करा, 14x8 करा. त्या जमिनीमध्ये सगळ्यात बेस्ट अंतर ठरेल. म्हणजे काळ्या माती आणि खाली मुरुम असू द्या, काळी माती किंवा खाली दगडगोटे असू द्या, अशा जमिनीमध्ये तुम्ही 14x7 वर किंवा 14x8 या अंतरावरती शेवगा लागवड केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं शेवगाचं उत्पादन आपल्याला घेता येत असतं. ज्या जमिनीमध्ये म्हणजे असे काही ठिकाणी जमीन आहे की साधारण त्या ठिकाणी 15-20 फूट काळी माती आहे, परंतु पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो. तर त्या जमिनीमध्ये शेवगा लागवड करत असताना साधारणतः 15 ते 16 फुटावरती 2 ओळीतलं अंतर ठेवलं पाहिजे आणि 2 झाडातलं अंतर हे साधारणतः 10 फूट ठेवलं पाहिजे. तरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला, कारण काळी जमीन असल्यामुळं झाडांचा विस्तार मोठा होतो, झाडं मोठी होतात आणि आपण जर जवळ लागवड केली तर त्या झाडं पूर्ण एकमेकाला पूर्ण फांद्या आल्यामुळं हवा खेळती राहत नाही, सूर्यप्रकाश मिळत नाही, जमीन सुकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला सेटिंग लवकर होत नाही. फ्लॉवरिंग निघालं, सेटिंग निघालं तर त्याच्यामधून परत फ्लॉवरिंग ड्रॉप होतं, सेटिंग गळतं. म्हणजे अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला पुढं भविष्यामध्ये सामोरं जावं लागतं. म्हणून आपल्या जमिनीनुसार आपल्या शेवग्याची लागवड केली पाहिजे आणि त्यानुसार अंतर ठेवलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं विषय आपल्या शेवगा शेतीमध्ये ठरत असतो. तर आज मी तुम्हाला म्हणजे माझ्या शेतामध्ये सुद्धा 2 प्रकारची जमीन आहे. म्हणजे 2 प्रकारचे म्हणजे कसं झालेलं आहे की जमीन आपली एकच प्रकार आहे. म्हणजे साधारणतः वरचा 2 फुटाचा थर आपला काळ्या मातीचा आहे आणि त्याच्या खाली पूर्ण मुरमाड जमीन आहे. परंतु आपण पाठीमागं काही वर्षापूर्वी काय केलं की जमीन अशी माळरानाची होती, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित प्लॉट दिसण्यासाठी जमीन ओढली
म्हणजे ती काळी माती एका बाजूला गेली आणि थोडं मुरुम उघडा झाला आणि एका बाजूला काय झालं की साधारण 3-3.5 फूट काळी माती आहे, त्याच्या खाली मुरुम आहे आणि ह्या भागात असं झालं आहे की पूर्ण मुरुम आहे, पूर्ण म्हणजे काळी माती मिश्रित मुरुम आहे. तर आत्ता चालूला आपल्याला परिस्थिती अशी होती की त्या बाजूचा शेवगा म्हणजे ज्या 4-5 लाईनी आहेत त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे उत्पादन थोडंसं उशिरा चालू होतं आणि जी मुरमाड जमीन आहे त्याच्यामध्ये म्हणजे डबल उत्पादन भेटतं. मी तुम्हाला आज आपल्या प्लॉटमधला लाईव्ह सगळं विषय दावतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण शेवगा शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये आपली जमीन कशी आहे आणि त्या जमिनीमध्ये आपण शेवग्याचं अंतर किती फुटावरती ठेवलं पाहिजे, शेवगा लागवड कशी केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही मध्यम ते हलक्या स्वरूपाची माळरानावरची जमीन आहे. ह्या जमिनीमध्ये सेटिंग बघा कशा पद्धतीत झाले, फ्लावरिंग चांगल्या पद्धतीत चालू आहे. म्हणजे मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन जर असेल तर त्या जमिनीमध्ये आपल्याला शेवग्याचं चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं. पाण्याचा निचरा झाल्यामुळं झाडांना ताण लवकर बसतो, त्याच्यामुळं फ्लावरिंग भरपूर निघतं. फ्लावरिंग निघालं सेटिंग होतंय आणि माळरानावरती असल्यामुळं सूर्यप्रकाश, दव, धुकं असला ह्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला अशा जमिनीतून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं. म्हणून शेवगा शेती करत असताना जमीन निवडताना शक्यतो माळरानावरची मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन निवडली तर सगळ्यात बेस्ट होईल. शेवग्याला सेटिंग बघा कशा पद्धतीत झाले, फ्लावरिंग देखील अतिशय भरपूर, म्हणजे आपण काही न करता कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं. अशा पद्धतीनं फ्लावरिंग सुद्धा झालेलं आहे. हे अशा पद्धतीचं आपल्या बागेमध्ये लहान सेटिंग पण पाठीमागून चालू आहे. म्हणजे सगळ्या स्टेजमधनं उत्पादन चालू असल्यामुळं सगळं म्हणजे फ्लावरिंग सेटिंग म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला शेवग्याचं उत्पादन आपल्याला घेता येत असतं. हे अशा पद्धतीची जमीन, म्हणजे अशा पद्धतीचं बघा सेटिंग. हे तुम्हाला आपल्या स्वतःच्या प्लॉटमधलं लाईव्ह सगळं दाखवण्याचं कारण का, की तुमची संभ्रमावस्था निर्माण होऊ नये, तुमचं उद्या शेतकऱ्यांचं कुठल्याही नुकसान होऊ नये म्हणून या अशा पद्धतीनं. आता हे जे आपण लाईट छाटणीवर घेतले पण या अशा पद्धतीने ही माळरानावरची आपली जमीन आहे, त्याच्यामुळे या जमिनीत आपल्याला भरपूर आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटत असतं. तर आता आपल्याच प्लॉटमध्ये तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला दाखवतो अडचण काय येते. तर काळ्या जमिनीमध्ये त्या शेवग्याला ताण बसत नाही, पाणी राहते, त्याच्यामुळं माल कमी राहतो. आता ही बघा या ठिकाणी ही काळ्या जमिनीमधल्या एकाच प्लॉटमधली जमीन आहे, ही काळी जमीन आहे. ह्याच्यामध्ये उत्पादन भेटतं, परंतु थोडंसं म्हणावं असं जे मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपल्याला उत्पादन भेटतं तसं काळ्या जमिनीमध्ये भेटत नाही. म्हणून शेवगा शेती करत असताना जमिनीची निवड करताना साधारणतः मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन जर असेल तर तुम्ही त्या शेवग्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आता मे जूनमध्ये नवीन शेवगा लागवड करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली असणारी जमीन कुठल्या प्रकारची आहे या गोष्टीचा अभ्यास करून, म्हणजे त्याच्यामध्ये जमिनीचे पाठीमागं मी तुम्हाला 3-4 प्रकार सांगितलं, त्यानुसार आपली जमीन कुठल्या प्रतीची आहे, कशी आहे या गोष्टीचा विचार करून आपल्या जमिनीमध्ये आपण किती बाय किती अंतरावरती, म्हणजे 2 ओळीतलं अंतर किती ठेवलं पाहिजे, 2 झाडातलं अंतर किती ठेवलं पाहिजे या गोष्टीचा अभ्यास करून आपण शेवगा लागवड करा. आणि आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना शेवगा शेती असेल, फळबाग शेती असेल, शेती संलग्न व्यवसाय असतील, या विविध विषयावरचे आपण मार्गदर्शन करण्याचा, माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती आपणा सर्वांना जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपल्या काय अडचणी असतील, समस्या असेल किंवा काय माहिती हवी असेल तर कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारा. आपण 100% त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करू. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येऊया. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार.